विठ्ठल नाचलं पाहिजे. अवलादी डांबरीवर नाचत आहे. बाई वाड्या राहतो भाड्याच्या घरात. भाड्याच्या घरात राहतो. काम पहिला पोरगा मायचा काम आणि दुसरा पोरगा आहे क्रोध. आणि पाया पडतो सगळ्या पोरांच्या पोरांना. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही. मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 10 लाख देतो इंदुरीकर बोकस. इंदुरीकर काय एका झापडीचा गणी पण ती 10 लाख खर्चायचे का? वाक्य सांगू तुम्हाला. 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी संपू शकतो आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो. आणि तुम्हाला असं म्हणायचंय का आरोपीने केलेल्या गुन्ह्याचा त्याला पश्चाताप होत नाही? होतो, पण ती वेळ निघून गेली. दोघांची शेतीच्या बांधावरून मारामारी झाली. एक मिळाला वावर खाटच राहील. दोघांची मारामारी झाली. दोघं पोलीस स्टेशनला गेले. पोलिसांनी दोघांच्या एक कानफाटीत दिली. 50,000 घेतले. म्हणला परत असं करू नका. आता एक कानफाटीत केवढं तरी तो म्हणतो 50 गेले पण त्याची जिरावली. आता काय आणि 80% जेल मधले आरोपी फक्त 2 मिनिटाचा राग कंट्रोल झाला नाही म्हणून. आणि नंतर त्याचा पश्चाताप झाल्याशिवाय. कॉफीची प्रक्रिया किती मिनिट आहे? 2च मिनिट आहे. फक्त खिशातला कागद काढला आणि पेपर मध्ये घातला. सापडलं तर नाही आणि ते लिहून आलं नव्हतं. धरला 3 वर्ष. 2च मिनिटाचा कागद. तुम्ही कशासाठी वाईट वाटता? अरे उद्याचं कीर्तन होईल याची गॅरंटी नाही. आजचा दिवस मजेत घालवा. काय सगळं मिळणार आहे तुम्हाला? हे मिळणार आहे तुम्हाला? तुम्ही आडवे आले. तू काय समजतो? ठेवून दिले ज्या. आता तो ट्रॅक्टरवर होता. तो काय कच्चा आहे का? ट्रॅक्टर ड्रायव्हर कुठं कच्चा राहतो? तो टामी घेऊन उतरला आडवा पाना. मोठा टायर खोलायचा पाना. एकच हाणला तिघांच्या. पण वाटीव हाणला गुडघ्याच्या. एकच पण जनावरांनी तोला टाकला त्याला गुडघ्या. हे 3 उतानी पडले. तो गेला निघून. आता यांची पावर होता 90चा. त्यावर गुडघा जाणवला नाही. पण जेव्हा उतरली ना त्यामुळे तो मोकळं झालं. आणि त्यांच्या दाव्याला इंदुरीकरचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू का मी दावा? प्रवचनाला ओवी नको का? मग वाटी सटकल्याची ओवी कुठे? काय मजा आहे का? अरे किती जगायचं. आपण छत्रपतीच्या राज्यात वाढलोय. आपण संतांच्या राज्यात वाढलोय. इथं 22 वर्षाचं पोरग ज्ञानेश्वरी लिहित आहे आणि आपण काय जगतोय? काही करायचं कसं आहे माझ्यातल्यावानी वागायचं. आता मध्ये एक पद्धत आणली. पैशाला उतारा. त्या पोराचं पुरीचं लग्न जमलं तर त्यांनी डोंगराला पळायचं. प्री वेडिंग. अख्ख्या तुरीत तोच तमाशा. अख्ख्या कपाशीत तोच. मोकळ्याचा मुका घे, शेळीचा मुका घे, कोकरीचा मुका घे, अर्धारी कपडे घाल, चला. ते कॅमेरेवाला त्याच्या मागे स्माइल स्माइल स्माइल. बसा बोकड्यावर बसा शिडी. आणि ते कॅमेऱ्यात एकत्र करायचं आणि लग्नात दाखवायचं. केवढी इज्जत जायची लक्षणे. आणि ते वराड हलकट गेलं. आता दिवसभर खातो थोड्या खाल्या काय थोड्या जास्त झाल्या. मग हो द्या. काही नवीन आणायचं भावाला कसं आहे धर्म बुडून टाकायचं. काय उपयोग आहे? खरंय का खोल? काही नवीन. आता ते लग्नात एक पद्धत आली भावाला यायला भेटायचं. काही भागात आली कोणून आणली झक मारली कोणी यायला भेटा. तर यही एकमेकाचे कट्टर दुश्मन. लपड्याचं लगीन. ना त्याला अशी मिठी मारली त्याची बायपास होईल होती. यही जाग्यावर मला पाहत काही आपलं तरी बसायचं. काही हा विनोद नाही मला. काम आहे तो. क्रोध आहे. आणि तिसरा लोभ आहे. सगळी भांडणं लोभाप आहे. आणि 4 मद आहे. सगळे राजकारणी पुढारी नीट आहे का? कार्यकर्ते बिरेकर्ते. 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये रमी खेळून भिकारी झाले. एक माणूस बोलत नाही. मला मी उठ्ट घेतल्यासारखं झालंय. मी झालोय अख्ख्यांचा दुश्मन. हे ओपन चॅलेंज आहे ना दुश्मनी मध्ये.
कीर्तन माझ्या कीर्तनातले वाक्य म्हणजे ओपन दुश्मन आहे नाही घेण्यात देण्याची. एका दिवशी माझा कार्यक्रम व्हायचा ज्ञान म्हणून पूर्ण येतच आहे माझा फक्त आज कोणत्याच ग्रामपंचायत सदस्याला त्याच्या गावातल्या शाळेचा पट माहित नाही. फक्त दोनदा जात शाळेत शांतपणा करायला 15 ऑगस्ट 26 जानेवारी असे कपडे घालून जातो तस काय यानं इंग्रज उचकून हसण्यावारी गोष्टी देऊ नका. तुम्ही जर शाळेकडे लक्ष दिलं नाही 10 वर्षात हे मोठमोठ्या संस्थानांमध्ये दिवा लावायला माणसं राहणार नाही. अभ्यास करा. दिंडीत सगळ्यात जुने माणसं आहेत. सप्त्यात सगळे जुने माणसं आहेत. पोरं देवळाकडे यायलाच तयार नाही. गणपती मंडळाच्या अध्यक्षालाच आरती येत नाही म्हणून आणि मी 5 वर्ष बोलतो यार शाळेतले मोबाईल बंद करा, शिक्षकाचे मोबाईल बंद करा. यांनी मला आरोपी केलं. मी खरं बोलल्याची लई फळं भोगली मला. अजूनही फुग येतो रे. रोज नवं आहे, रोज नवं. पण कुणीतरी खरं बोललं पाहिजे. तुमचं काय मत आहे? आज शाळेंची परिस्थिती भयानक बिकट आहे. आजपासून तुम्ही एकदा शाळेत जात जा. तुम्ही गावात काही गोष्टी नाही केल्या ना तरी चालतील, आपलं काही मत नाही. पण शाळा मंदिरे केली पाहिजे. तुम्ही जर शाळा मंदिरे केली नाही ना, हे बघ आपण 50चे झालोय तुम्ही मी, म्हणजे आपला जवळजवळ आयुष्याचा कार्यक्रम संपलाय. आपल्या नंतर टाळ घ्यायला आहे कोण? दिवा लावायचं कोण? अहो ज्यांची घरं देवळा शेजारी आहे त्यांनाच माहित नाही आज एकादशी. ती पखवाद वाजव म्हणते आज एखादी आमलेट खाला. अरे काय आवाज. काही काही म्हातारी माणसं असे गावात दिवसभर देवळात झोपतात आणि हरिपाठ ऐकता मला घरी निघायचं. ही कौरवांच्या युद्धातून पळून गेलेली राक्षसाची आवाज. दिवसभर चांगल्या खादीत उतारून पडतो देवळात आणि हरिपाठाचा टायमर आता चला ती वळती. काय अवस्था झाली. हा विनोद आहे. 40% शाळेतले पोरं मोबाईलने गेले. 10% पोरं शेअर मार्केटनं विकारी झाले. इथं 14 जण पैसे गेलेले. आता काय तुमच्या बापान पाहिलं होतं 2 रुपयाला 36 रुपये आला. हा विनोद समजून आता जमिनी जातील आणि जायला सुरुवात झाली. 40% शाळेतले पोरं मोबाईलने गेले. 10% पोरं शेअर मार्केटने गेले. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो महाराज. वाटलं तर तुमची माहिती पहिली शेवटची गाठ समजा. महाराज बापाव कर्ज नाही पोराव कर्ज आहे. आज काय समाजाची स्थिती झाली. बाप ज्याचा कापूस शेतायला जातोय रोजाने त्याच्या पोराला 80,000चा मोबाईल आहे. तो लोनवर आहे. गाडी आहे त्याला. तुम्ही परदेशी 10वीचा पेपर झाला मला 40 पोरं जर वर्गात असतील तर 35 पोरं गाडीवर येतात. काय अवस्था आहे. बापावर कर्ज नाहीये पोरावर कर्ज आहे. बापानं मोबाईल शॉपी टाकून दिली पोराला. पोराने गेम सुरू केली. 3,000 लावले 9,000 आले. 9,000 लावले 41,000 आले. 1,000ची पार्टी दिली 40 लावले 1.5 लाख गेले. दुकान विकलं. दुकान विकले नाही तर 3 जण आहे. मोबाईल शॉपी इकली. खताचं दुकान आणि आम्ही उद्घाटन करून जावं. दुकान विकलं. कर्ज करायचं बापानं मजा आणायच्या पोरानं आणि पोराची बाजू घ्यायला ही 1.5 आणि हिनं म्हणायचं 3 लाख म्हणजे काही लई नाही. पण उद्या जर नाही त्यानं काही बरं वाईट केलं तर इष्टीला का म्हणणाऱ्या बायाच पुढं बसल्या. 10-5 गुंठे एका पण दाद्याचं कर्ज. बापानं 10 गुंठे विकली. दाद्याचं कर्ज भरलं. दाद्या प्यायला लागला. बापानं लागला. दाद्या तर दारू पितो. काही बोंबलू नका. माझ्या पोराची पाच चव घालावली तुम्ही. पितय कधी मधी मग काय काय देत. दाद्याला आणली 25 पोर घाला आणू द्या. मा दादा किती भाग्यवान आहे. लोकांच्या पोराला पोरी करता पोरी मिळेल.
त्याला कोण शिकवाय ना पण आणि आहे तिला पहिले एक पोरग मग त्याला काय खरं आहे का खोट आहे त्या तेच म्हणल्या खरं आहे आपण काय हे मी बोललो असतं तर तुला क्लिपच केली असती इंदुरीकर महिलांना खाली जाऊन कुटुंबांच्या स्थित्या बिघडल्यात त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं सांगू का पुढे जाऊ 40% पोरं मोबाईलने गेले 10% पोरं शेअर मार्केटने गेले 10% पोरं गेले शेअर मार्केटनं पापानो कर्ज नाही पोरानो कर्ज आहे तुम्ही जर बारीक निरीक्षण केलं मला बोलू नाही कीर्तनात 100 पोरं जर उभे केले तुम्ही आता तर 93 पोरं दारू पितात इतकी वाईट परिस्थिती आहे हा आणि दारूवर कोणी बोलायचं नाही दारूवर कोणी बोलायचं नाही भ्रष्टाचारावर कोणी बोलायचं नाही हा बोलायचं नाही बोलला का तो ठेवायचाच नाही खरंय का खोटंय बोला आज अक्षरशः तुम्हाला सांगतो वाईट वाटेल महाराज आज बाप जिवंत आहे मुलगा गेला ही परिस्थिती झाली महाराज आता सांगा मला मुलगा मला आहे मुलगा तुम्हाला आहे मुलगी मला आहे मुलगी तुम्हाला आहे आपला मुलगाच गेला आपल्या आयुष्याची किंमत काय राहिली तुम्ही विचार करा आज ज्या बापाचा मुलगा गेला त्या बापाच्या जगण्याची किंमत काय का जगायचं का आज पाण्याची बाटली विकत न घेणारी माणसं आहेत आपण 5 किलोमीटर पायी चालणारी माणसं आहेत आपण पण रिक्षाला 3 रुपये न घालणार आहेत पावशेर वांगे घ्यायला आपण अर्धा किलोमीटर बाजारात हिंडतोय पण पावशेर वांगे स्वस्त असतील तिथंच घेतोय आणि आपलाच पोरं जर आपल्या देखत गेला आपण आयुष्यात काय कमावलं चिंतन करायची गोष्ट आहे आज अक्षरशः बाप जिवंत आहे मुलगा गेला आई जिवंत आहे मुलगा गेला आज आई पोराच्या अंत्यविधीला आहे चूक केली का तिनं 12 रुपये किलोनं कापूस येतो चूक केली तिनं 3 रगाचं लुगडं नेसली चूक केली तिनं आयुष्यामध्ये डोक्याला कधी तेल लावलं नाही चूक केली अरे कालवण नव्हतं तर तिला लोणचं भाकरीला चोडून रात्र काढली ही तिची चूक झाली का तिथे आज ह्या 4 वर्षामध्ये एखादा माणूस जर तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं अक्षरशः प्रेताजवळ ही लहान आली पोरं उड्या हाणतात काय माहिती यांना बाप गेला माझा काय माहिती यांना माझी आई गेली आई विधवा झाली ती पोरं आईला विचारतात माझ्या बाबा लोक का आंघोळ घालतात आणि तेच प्रेत रस्त्याला घेऊन जाताना पोरं विचारतात आई माझ्या बाबाला बांधून कुठे चालवलंय आणि तेच प्रेत पेटवल्यावर सगळी पोरं उड्या हाणतात आणि पोरं आईला विचारतात पेटवला माझा बाप पेटला आई म्हणते तुझा बाबा मेला नाही देवा घरी गेलाय ती पोरगा मित्रांना सांगते शाळेत माझा बाबा देवा घरी गेलाय शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला मेलाय तुझा बाबा ती पोरगा घरी येताना आईला म्हणते आई फसवलं तुम्हाला मेलाय माझा बाप आईला चक्कर येते या 5 वर्षामध्ये तिसरीचा पोरगा बापाच्या दाव्याला आहे या 5 वर्षामध्ये स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या दाव्याला आहेत आणि या 5 वर्षात पोटातली पोरं बापाच्या दाव्याला आहेत कसायाला गाय देणं दारुड्याला मुलगी देणं सारखीच गोष्ट आहे मला इतकी नालायक अगोदर दारुड्याची इतकी नालायक यांनी भांडे ठेवले नाही घरात भांडे विकून दारू पिणारी लोक आहेत भांडे विकून आईनं गळ्यातलं काढलं कानातलं काढलं आणि सोनाराच्या काचेवर ठेवलं आणि मुलीची फी भरली इतकी वाईट परिस्थिती या दारुड्याने करून टाकली बोलायचं नाही काय तुम्ही अभ्यास करा मला दारूवर कोणी बोलायचं नाही आणि याला फक्त 3च गोष्टी जबाबदार आहे दारू जुगार आणि मोबाईलचा गैरवापर वाट लागून टाकली घरांची वाट काय घरात कोणी कोणाशी बोलायला तयार सगळं मोबाईलातच खेळ आज ईश्वरासारखे आईबाप पण महाराज मुलं बाळ बदनाम केल्यामुळं मुलं बाळ खराब निघल्यामुळं त्यांना आयुष्य नकोस झालंय इतकी वाईट परिस्थिती आणि लोकांनी म्हणायचं मुली कमी आहेत आणि मुलं जास्त आहे अरे पोरं जास्त असू द्या पोरगी देण्याच्या लायक पोरं कुठे आहे पोरगी कोणाला द्यायची आता इथं 7-8 जण तुम्हाला आता बायको देतो मी इथं लगेच घ्या तुमच्या का काय मला एवढं सांगा बायको इथून घेऊन जायचं मला हलून देऊ नको तुला अंडरपॅन्ट बाब घेतोय तुला बायको करून द्यायची
हसण्यावारी गोष्टी निवड का आणि मग कुठेतरी मारामाऱ्या करायच्या, कुठेतरी भांडणं करायची, काय मजा काय त्याच्यात? अहो महाराज, वेळ आल्यावर कोणी येत नाही. 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,00,000 नातू, 1,25,00,000 पंतू आणि अख्खी लंका सोन्याची. महाराज रणात माणूस उतरला, रणात तर ब्रह्मांडाचा धनी वनवासातून येऊन त्याला मारतो. तुम्ही अभ्यास करा. वल्कले दिसून आलेले रामचंद्र लंकेच्या मालकाला मारतात, मग 1,25,00,000 मधला एखादा त्याच्यात काम्याला नाही. पोरं होते 1,25,00,000, नातू होते 1,25,00,000 आणि अख्खी नगरी मेला ना एकटा राम. कोणी सोडवला? तुम्ही निरीक्षण करा. आज अख्खर दिवस आपण कृष्णाचं नाव घेतोय, पण कृष्णा गोपाल कृष्णाच्या पायाला पारधी समाजाच्या माणसाचा बाण लागला आणि कृष्णाचा अवतार जेव्हा संपला तेव्हा गौरीन गोपी घेणत्या पुढं. अहो ब्रह्मांड धन्याच्या पायानं दगडातून आईला तयार झाली आणि त्यांच्या नावानं दगड तळली. ते रामचंद्र स्वतःच्या बापाला वाचू शकले नाही. तुम्ही कोण आहेत? नाम म्हणे कर्म हे दंगली आणि मोर्चे याच्यात कधी पडू नका. नका नका. तुम्ही मला महाराज का परंतु तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, लोकांच्या पेनात कॅमेरे आहेत. उद्या जर तुम्ही टपरी जवळ नुसते उभे दिसले ना तर तू पोलीस खात्यामधला एखादा माणूस असेल तर त्याच्या ध्यानात येईल. पोरानं 10 वर्ष शिक्षा आहे आणि पुढचं वाईकल्यावर डोकं बंद होईल तुमचं. पोरानं 10 वर्ष शिक्षा तर आहेच, पण आतापर्यंत सगळे गरीबाचेच आत गेलेत, मोठ्याचे गेले नाही. आणि दुसरं ऐकलं डोकं काय स्टेटस. आता ते इंस्टाग्राम आलंय, केवढं नालायकपणा झालाय. एका त्यांनी पुढे फोटो काढायचा, कुत्र्यावर बस, बोकड्यावर बस, बैलावर बस, शिडीवर बस. तो काळा चष्मा आणि सगळे दुसरे कपडे सगळे दुसरे, याची फक्त अंडरपॅन्ट. ते फोटो काढायचे उलाव तांगड्यात होई, गोड्यावर तांगड्यात होई, आणि ते कुठे टाकायचे? इंस्टाग्रामला. हे पुरी पागल, यांना आखरीचा पत्ता नाही. गेली लगेच पाहिजे फोटो. सावळी माणसं गुढी दिसतात मोबाईल मध्ये, फोटो मध्ये. आता मी सावळा आहे, फोटोत पहा बरं. फोटोत कसा आहे? आता इथं काळा म्हणला तर मला राग येईल, सावळा म्हणा काळा नाही, तुम्ही बरंच म्हणले. ते काढतं लगेच झाला बॉन्ड. इंस्टाग्रामनं फार 80% संसार उद्ध्वस्त व्हायची वेळ आहे. आणि पुरीचं लग्न बापानं जमवायचं, पुरीने लगेच बापा सांगायचं आमचं इंस्टाग्रामवर जमलं. बाप म्हणला ते पोर याड आहे. आणि इंद्रिकर बोलला का भावना दुखावली. ही वस्तुस्थिती खरी झाली का खोटी झाली? पुरींचे इंस्टाग्राम अकाउंट आहेत. बोलायचं नाही. बोलला का त्याचा गेम कुठे काय तुम्ही घेऊन बसते आहेत का नाही? बघा पुरींचे इंस्टाग्राम अकाउंट नाही आहे का नाही? पुरी इंस्टाग्राम पाहते का नाही? या अरे मी बोललो असतो तर तुम्ही पाहता का नाही इंस्टाग्राम? सर्च करता का तुम्ही? हे बरे सर्च करतो का? बोलते बघा. आता ही माय आहे, इथं होतो आपण. तुम्ही काय काळजी करायची नाही. ही म्हणली संतांचं नाव घेतलं का तुझा कार्यक्रम होणार. इच्छा म्हणली, माया म्हणली तुला माहित नाही मला लग्न नाही करता, मी नवरा नाही केला पण मला 16 पोर आहेत. नवरा नाहीये मला, मग 16 पोर आहेत आणि माझा पहिला पोर काय मी 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 आणि आज अख्ख्या जगाला काय झाला?
मी नसलो तो कोण वाजवी, मी नसलो तो चाल कोण म्हणत, मी महाराज आहे. तू चक्र नाही. तुला कोण सांगितलं मी महाराज? आमच्याकडे नवीन कीर्तनकार झाले का नवीन? आता कीर्तनकार व्हायला काय पुस्तक लागत नाही. आता मी म्हणजे कार्ड पाठ करायचं तेवढं संध्याकाळी करायचं. वाचायचं काही ताण नाही राहिला. आणि मग ते कार्ड छापितात कार्ड, आणि ते येड्यांना वाटायची कीर्तन संपलं. आणि त्या कार्डावर काय काय छापितात? रामायणाचार्य, भागवताचार्य, शिवपुराण का, शिवचरित्र का, समाज प्रबोधन का. मग सगळं तू एकटाच करीत हो. मग आम्ही काही 31 वर्ष खेकडं धरतो. आता मला 31 वर्ष झाले. हे अंग गेलं पार बोंबलू बोंबलू पिवळं पिवळं. तुमचा हात फक्त असा होतोय, मग 6 बाजूने वळत. कोई काही कष्टाला त्यागाला काही किंमत आहेच का नाही? कथाला झाले कीर्तन. आणि 13 आणि 12 वर्षाच्या पोराने कीर्तन करायचं, आणि 7 वर्षाच्या म्हाताऱ्याला बोलायचं. 13 वर्षाच्या पोराने काय म्हणजे मर्यादा काही आहे का नाही बा? आता हे बिचारे आपल्या बापासारखे आहेत, त्यांना आवडतं म्हणणं आपलं काम आहे ना. नका तुम्ही काही करू, पण निदान अहो आता माझ्यासारखा माणूस, आता आम्ही 50च्या पुढे गेलो तरी आम्ही तुम्हाला प्रत्येकाला आवच म्हणतोय. म्हणजे काही मॅनर्स नावाची गोष्ट आहे का नाही? 12 वर्षाच्या पोराने कीर्तन करायचं आणि म्हाताऱ्याला कार्य म्हणायचं. आणि म्हाताऱ्याचा नातू व्हायलाय काय नाही. आणि इंद्रिकर बोलला का त्याला सहन होत नाही. म्हणजे मला आता मला काय सहन व्हायचं? मी बार रिटायरला पोहोचलो, मला काय सहन? तुम्ही नव्हते तेव्हा आम्ही बाबा होतो, तुम्ही तो येले नव्हते. काय उगत आपलं. आणि इंद्रिकर जुळवतो म्हणे तुमच्या मला जळून काय करायचं? हे केस कमी तेवढी गावं पाहिली. मला काय जळायचं का? माहिती की कीर्तन केली का कोणी एका जन्मात? 5 जन्मात कोणा होणार नाही. मी 80च्या खाली महिना काढत नाही. 80-82 चांगला रूट लागला. 85-90 एक केलं आपल्याला झोपच येत नाही. पोटासाठी करावं लागतं. पोट तरी केवढं आहे तसं नाही. शरीर चांगलं आहे तोपर्यंत परमार्थ करून घ्या. थकल्यावर काही लोकांना तुमचं घेणं नाही. मर्यादा पाळली पाहिजे. काही पथ्य आहेत त्याला. आणि आम्ही बोललो तर राग येतो लोकांना. हे मी, तू, तुझं, माझं. मोठा होता पारी झाले 4. एकूण पोरं किती आहेत? 16. शिल्लक किती राहिले? 12. ऐका 12च्या 12 आता. एक काम. आणि ध्यानात ठेवा तरुण पोरं, शरीरात काम तयार झाला का तो डोळ्या वाटत बाहेर पडतो. कधी ध्यानात ठेवायचं? पहिलं पाप डोळ्यात येतं. आणि डोळ्यात पाप आलं का डोळा काही करीत नाही, ते पाप मनात जातं. आणि मनानं डोळ्यानं पाप केलं का हे 10 इंद्रिय खवळतात. आणि 10 इंद्रिय खवळले की विद्वान माणसाकडून सुद्धा चुकीची घटना घडते. दुसऱ्या अध्यायाचं स्पष्ट म्हणणं आहे, विषयाकडे धाव घेणं हा इंद्रियाचा स्वभाव आहे. आणि इंद्रिय जे जे म्हणतील तेच पुरुष करतील. तरले न तरती विषय शिंदो. मी तर म्हातारा बितारा काय चालत नाही. तुमची ज्ञानेश्वरी पाठ काय नाही. काम बिघडलं का बिघडलं? काम येतो. आणि काम एकदा शरीरात तयार झाला, काम. आणि काम हा तामस आहारामुळे वाढतो असं 17व्या अध्यायाचं नाव. आणि तोच काम 3ऱ्या अध्यायानुसार पाणी नाही पण बुडवतोय, अग्नी नाही पण जाळतोय, दोरे नाही पण बांधतोय, आणि शस्त्र नाही पण कापतोय. जले भिन बुडविती, आगी भिन जाळीती, दोरे भिन बांधिती, शिकले भिन होविती, पाशके भिन गोविती. सुटका नाही. आणि कामाला 7 गोष्टी पोरं नाही का? 1. कामाला वय नाही. 2. कामाला जात नाही. 3. कामाला नाथ नाही. 4. कामाला शील नाही. 5. कामाला कुळ नाही. 6. कामाला काळवेळ नाही. आणि 7. कामाला लाज नाही. कापड दुकाना पुढे प्लास्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहते. स्टॅच्यू असते प्लास्टिक तरी माणसाची बाजू. प्लास्टिकचे काय हाते हाते नाही. विश्वामित्र तपया खाणी कुत्रा होऊन हिंदे वणी, ऐसे भुलले थोर थोर तिथे जीव किती बाबा. स्त्रियांचे संगती नोए परमार्थ निश्चिती,
स्त्रीचं स्वप्नात जरी दर्शन झालं तरी परमार्थाचा बट्ट्या बोर झाला. नाही ओके हॅन बी चालत नाही. काम येतो त्या कामाला पहिली धडक शंकराला मारली, दुसरी धडक रावणाला मारली, तिसरी धडक इंद्राला मारली, चौथी धडक चंद्राला मारली, विश्वामित्राला मारली आणि तुम्हाला मलाही मारली. धडक मारिली सांग